गावठी कट्ट्यासह 2 आरोपी जेरबंद. वांजोळी आणि घोडेगावमध्ये LCBची मोठी कारवाई. अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाईच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी LCBने ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार नितीन अल्लाट हा गावठी कट्टा विक्रीसाठी वांजोळी शिवारात येणार असल्याचं समजलं. त्यानुसार सापळा रचून आरोपी नितीन अल्लाटला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून अग्निशस्त्रासह 2 जिवंत काडतुसे आणि कार असा एकूण 5,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 78 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत आरोपी शाहरुख शेख यास गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आला असताना घोडेगाव शिवार परिसरातून सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातूनही अग्निशस्त्रासह काडतुसे, कार असा एकूण 4,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 79 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, हरीश भोये, सोमनाथ झांबरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, भीमराज खरसे, बाळासाहेब खेडकर, सोनल भागवत आदींसह LCBच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.